नमस्कार. मी निलेश गलांडे, एक स्टुडंट काउन्सिलर. मागच्या व्हिडिओत तुम्हाला आसक्तीतून त्या व्यक्तीचा, पर्यायाने त्या समाजाचा कसा विध्वंस होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर सांगितलेलं होतं की आसक्तीविरहित विवेकी जीवनाचे अगणित फायदे आहेत. त्यातील बरेचसे फायदे मी मागच्या व्हिडिओत सांगितलेले आहेत आणि आज मी तुम्हाला महत्त्वाचा फायदा सांगणार आहे की आसक्तीविरहित विवेकी जीवनात त्या व्यक्तीला महत्त्वाचं म्हणजे कुठलाही भयगंड होत नाही. तो त्याच्या मृत्यूचाही आनंदाने स्वीकार करतो. तसं पाहायला गेलं तर हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण आपण जर खूप खोलवर विचार केला तर जी गोष्ट किंवा एखादी कुठलीही गोष्ट आपल्या जर आवाक्यात नसेल, क्षमतेबाहेर असेल, ती गोष्ट स्वीकारण्यात आपलं हिताचं असतं आपल्या मानसिक संतुलनासाठी, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं मृत्यूचा स्वीकार करणं हे केव्हाही काही अंशी हे आपल्याला हिताचं असू शकतं. तसं पाहिलं गेलं तर मृत्यूची भीती किंवा कुठलीही भीती असणं हा एक विवेकीपणाच आहे. कारण जर ह्याची कसलीच आपल्याला भीती नसती तर आपली मानवजात किंवा कुठली प्राणीजात ह्या पृथ्वीतलावर आपण केव्हाच नष्ट झालो असतो. त्यामुळे काही अंशी भीती असणं ही आपल्याला विवेकी विचारात येते. उदाहरणार्थ रस्त्यावरून गाडी चालवताना किंवा दैनंदिन गोष्टीत आपण जी काळजी घेतो ती काळजी घेताना किंवा एखादं आपण नातेसंबंध जपताना किंवा एखाद्या गटात विवेकी विचारानं त्याचा विचार करून सामील होताना ही भीती ही विवेकी समजली जाते. परंतु जर आसक्तीतून भीती निर्माण झाली तर आपल्याला भयगंड होण्याची शक्यता असते. कारण आसक्तीतून भीती होणं हे भौतिक गोष्टीशी कुठंतरी ताळमेळाचंच असतं आणि आपली अशी समज होते की अमर्यादित भौतिक साठा जर आपल्याकडं असेल किंवा अमर्यादित पैसे जर आपल्याकडं असेल तर हेच पैसे आपल्याला पूर्ण रक्षण करू शकतील, ही समज. आणि अशी समज झाल्यामुळे ती व्यक्ती कुठल्याही मार्गे अनैतिक मार्गांचा वापर करून भौतिक साठा गोळा करणं हे त्याला मुख्य वाटतं आणि याच्यातून माणूस माणसाला फसवतो आणि याच्यातून बरेचशी हव्यास निर्माण होतात. पर्यायी समाजाचं असंतुलन बिघडतं आणि त्या व्यक्तीचाही काही अंशी कुठेतरी विध्वंस होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आसक्तीतून भीती होणं हा काही विवेकीपणा नाही. हा कुठेतरी आपल्याला कुठेतरी हा विचार समाजाच्या किंवा आपला किंवा या पर्यावरणाचा हिताचा कधीच नसतो. त्याच्यामुळे आसक्तीतून भीती कधीच निर्माण करू नका. ज्यावेळेस ह्या व्यक्तीला त्यांचं शेवटचे दिवस येतात त्यावेळेस फार मानसिक पीडा होऊ शकते. त्याच्यामुळे म्हणजे माझं हेच प्रामाणिकपणे सांगणं आहे की आसक्तीतून भयगंड जर निर्माण झाला तर तो आपल्याला फार त्रासदायक ठरू शकतो. किंवा कुठल्याही मार्गे आपण आपले जे नैतिक मूल्य जपणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे नैतिक मूल्य जर आपण प्रामाणिकपणे जपलं तर आपल्याला कुठलाही भयगंड होत नाही किंवा कुठल्याही जे विचित्र विचार येणं असतं ते येत नाहीत. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपली नीतिमूल्य जपून जो भौतिक साठा गोळा करणं किंवा भौतिक सुख घेणं याला थोडं कुठंतरी लगाम लावावा
आणि आपलं हे अमूल्य जीवन आनंदात आणि शांततेत जगावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामुळं मी परत परत तेच सांगतो आहे की कुठलंही भयगंड मनात न घेता जगा आणि हेच जगणं आहे. थँक्यू.